लहानू भक्तांना आहे ना, समोसा आहे, कचोरी आहे, जिल्ह्यातील गरम आहे. पुढे कानगाव नावाचं गाव आहे, तिथे आलो आहे. काय घेता तुम्ही? तेथील एका लहानू भक्ताचे आपल्याला अनुभव दही कचोरी घ्यायचे आहे. त्यांचा आभार त्यांना एक कचोरी द्या, तुम्हाला दही कचोरी श्री द्या. लहानूजी उपहारगृह दही समोसा कॅटरर्स दोन दही समोसा असा एक छोटासा उद्योग आहे. तर त्यांचे वडील श्री संत लहानूजी बाबांचे भक्त होते आणि इथून कानगाववरून ते टाकरखेडला दर्शनाला यायचे. हा बघा कानगावचा मुख्य चौक आहे आणि मुख्य चौकामध्येच हा हॉटेल आहे, श्री संत लहानूजी उपहारगृह अँड कॅटरर्स. तर आपण त्यांचे अनुभव जाणून घेऊया. आता जय गुरु, जय लहानूजी. लहानूजी महाराज. सर्वात आधी तुमचा संपूर्ण परिचय द्या. मी सुनील महादेवरावजी ठोंबरे, मुळगाव पोस्ट कानगाव, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबाच्या जो भक्ती मार्ग आहे तो कसा गवसला इथून सांगा. माझे बाबा हो, जेव्हा वयाच्या 20 वर्षाचे होते, वडिलांचं नाव सांगा. महादेवराव तुकारामजी ठोंबरे. बर. तर त्यांना लहानूजी महाराजाबद्दल थोडीशी माहिती झाली. बरोबर. आणि इथून बस वगैरे त्या काळात काहीच नव्हतं. तर माझ्या 2 आत्यांचे लग्न, हो, मला एक काका होते त्यांचं लग्न, बरोबर, हे सगळं बाकी होतं आणि बाबाच्या हाताला यश नव्हतं. बरोबर. त्याच्यामुळे जसंही महाराजाबद्दल समजलं, हो, माझे बाबा इथून सायकलनी हो, टाकरखेडला गेले होते. हा. आणि त्याच्यानंतर त्यांनी इथूनही काही कार्यकर्ते म्हणजे सोबत नेत होते. डबल टिबल सीट सायकलनं जात होते. भक्त लोक सोबत. हा, भक्त लोक सोबत. बरोबर. आणि तिकडून आल्याच्या नंतर हो. महाराज स्वतः बाबासोबत बोलले. अच्छा. काहून रे लायण्या, का होऊन राहिलं, काहून असं. हो. तेव्हा मग माझ्या बाबांनी येऊन हो. एक छोटासा पांठेला चालू केला. बरोबर. पांठेला चालू केला. पांठेल्याच्या नंतर त्याचं रूपांतर हॉटेलमध्ये केलं. हो. तर बाबाजीच्या याच्यानुसार, म्हणण्यानुसार, त्यांच्या आशीर्वादांनी हो. माझ्या 2 आत्याचे लग्न केले. बरं. स्वतःचं लग्न केलं, भावाचं लग्न केलं. हो. माझ्या काकाला पटवारी म्हणून ड्युटीवर लागले. हो. आणि बाबाचं हॉटेल अशा तऱ्हेनं चांगलं चालत गेलं. भरभराट होत गेली असं. आणि आता बाबा राहिले नाही. हो. तरी पण आम्ही वर्षातून 3-4दा जातो. टाकरखेडला जातो. सगळे ऑल फॅमिली जातो. म्हणजे तुम्ही पुण्यतिथीला येत असता. हा, पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी अभिषेक असते. अच्छा. आणि रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा अभिषेक असते. हो, रक्षाबंधन जयंतीच्याही दिवशी येतात दुसऱ्या दिवशी, आणि रक्षाबंधनलाच पुण्यतिथी असते. रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी आमचा अभिषेक आहे. असं का? आणि महाशिवरात्रीच्या याच्यानुसार दुसऱ्या दिवशी अभिषेक आहे. हो काय? आम्ही सगळेजण. आता तुम्ही त्यांचे महादेवरावला चिरंजीव, तुमच्या सहित किती जण आहे? आम्ही 4 भाऊ आहे. 4 भाऊ आहे. मी सगळ्यात लहान. अच्छा. मोठे भाऊ लँड डेव्हलपर्सचं काम करते. असं. दुसरा नंबरचे भाऊ लेक्चरर आहे नागपूरला. हो का? तिसऱ्या नंबरचं मेडिकल आहे. अच्छा. आपल्याच कॉम्प्लेक्स मध्ये. पहा, एका आणि 4था नंबर हॉटेल चालवतो. कारण का पांठेल्यापासून सुरुवात झाली. माझ्या बाबाने पांठेला टाकला होता. हो. तो बी दुसऱ्याचा. हो. त्याच्या आधी बाबा मुंबईला 2 वर्ष 3 वर्ष मुंबईला काम केलं बाबांनी. हो काय? पण तिथे यश नाही आलं. हो. त्याच्यानंतर टाकरखेडची बाबाजीची जशी माहिती झाली तसंच तिथे सायकलनं जाऊन त्यांचा आशीर्वाद मिळाला. माझ्या आईलाही सोबत नेत होते. लग्न झाल्याच्या नंतर माझ्या आई सोबतही बाबाजी बोलत होते. आई नाही का? मग आई आहे. जाऊ आपण घरी जाऊ. बरोबर. आता पहा, शून्यातून एक प्रकारे असं म्हणा की बाबाजीच्या कृपेनं सगळं निर्माण झालं. आता आम्ही 4 भाऊ 4 कामं करत आहोत. आपापल्या कामी बरोबर 4 जणांचे 4 हे झाले आहे आणि व्यवस्थित आहे. तर मला तुमचं बरेच दिवसाच्या पासून नाव कळलेलं होतं. आपले उमेश भाऊ इंगोले आहेत, एक लहानू भक्त, मंगळू दस्तगीरच्या मंदिराचं काम पाहतात, विश्वस्त आहे तिथे. तर त्यांनी तुमचं नाव मला सांगितलेलं होतं. जवळपास याला 2 वर्षाचा कालावधी झाला असेल. नाही, आम्ही कसं टाकरखेडला गेलो की परत मध्ये कौंडण्यपूर, जहागीरपूर, पिंपळखुटा, अष्टावडाळा
आणि त्या मंगळूर दस्तगिरी मार्गेच येतो. हो. पण मला आतापर्यंत मंगळूर दस्तगिरीच्या मंदिराची काही हे नव्हती, कल्पना नव्हती. आता याच्यानंतर मी तिथेही दर्शन घेईल दर्शन. नाही, तिथे एक जन्मभूमीवर सुद्धा श्री संत शंकर महाराज यांनी जन्मस ठिकाणी एक फार भव्य दिव्य मंदिर बांधलंय आता संगमवरीचं. ते आहे आणि जुनं मंदिर रघुनाथपूरचं. ते जुनं मंदिर हे जे इंगोले वगैरे शेतामध्ये आहे, शेतामध्ये आहे इकडल्या. तर एक गोष्ट आणखी सांगू इच्छितो की श्री संत लहानोजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे अन्नदान, गोसेवा, गुरुदक्षिणा या 3 योजना सुरू आहे. फार पूर्वीपासून स्वर्गीय भगवंतरावजी पावडे आमच्या तिन्ही हे आहे, सहभाग आहे. त्याच पद्धतीने आता अलीकडे एक लहानू प्रसादालय नावाची भव्य दिव्य वास्तू तिथे बांधकाम निर्माण सुरू आहे. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व लहान भक्तांना मी असं एक आवाहन करत असतो की फुल नाही फुलाची पाकळी त्या कार्यात सुद्धा साठी आपण सहभागी असलो पाहिजे, हातभार लागला पाहिजे, जेणेकरून उत्सवाच्या वेळेस भक्तांची गैरसोय होऊ नये. तर आज तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर सर्व लहान भक्तांना मी असं आवाहन करतो की त्या कार्याला सुद्धा आपण हातभार लावला पाहिजे. तर तुम्ही जे काही थोडक्यात का होईना अनुभव सांगितले, तुमच्या वडिलांची जी भक्त महिमा आहे आणि बाबाजींचं आणि मूर्ती पण आहे, पण स्थापना व्हायची आहे, मूर्ती आणू नाही. बरोबर. तर बाबाजीची असीम कृपा तुमच्या कुटुंबावर आहे. तर तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल तुमचा मी आभारी आहोत. जय गुरु, जय लहानू, समर्थ लहानूजी महाराज.